डिझेल गाडी आहे ही गाडी भेटेल फक्त 4,99,000, 1,95,000, 2021च्या मॉडेल आहे. ZXi ऑटोमॅटिक 95,000 सीएनजी ची मजा घ्या, सनरूफची मजा घ्या आणि 5,90,000, फक्त 4,80,000. सनरूफ सोबत 2017चं मॉडेल 20च्या मॉडेल आहे. पेट्रोल प्लस सीएनजी, पेट्रोल प्लस सीएनजी 3,90,000 मधली डिझेल. डिझेल गाडी 4,45,000. 17ची ZXi ऑटोमॅटिक 5,15,000. 8 एअरबॅग तुम्हाला गाडी 3,95,000, 2,35,000. फॉर्च्युनर देतोय 6,95,000. 2019ची 7,25,000. 19ची आहे सर पेट्रोल सीएनजी ऑटोमॅटिक. नमस्कार मंडळी, माझं नाव जयदीप जाधव आणि स्वागत आहे मराठी ऑटो टेक चॅनलच्या अजून एका शानदार एपिसोड मध्ये. मी तुम्हाला आज घेऊन आलेलो आहे अंधेरीमध्ये आणि आसाद मोटर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा व्हिडिओ शूट करतोय आणि बघू शकता आपला डील ऑफ द डे सेक्शन सुरू आहे असे. आणि आसाद सर सुद्धा रेडी आहेत आपल्याला चांगल्या डील देण्यासाठी. आणि नवीन 2 गाड्या ते मला उभ्या दिसत आहेत, म्हणजे या गाड्या एकदम डीलर रेट मध्ये मिळतील. डीलर रेट मध्ये भेटतील सर आणि खूप छान कंडिशन मध्ये पण भेटेल तुम्हाला. बरोबर सर. आणि सर डिमांडेड कार आहे ब्रेझा आणि क्वांटो 7 सीटर आणि एक 5 सीटर गाडी आपण ठेवली. आणि या ठिकाणी जी पण गाडी उभी असेल ती गाडी तुम्हाला एकदम डीलर रेट मध्ये मिळणार आहे, 0 कमिशन वर. बरोबर सर? हो सर. काय बोला सर आता या नवीन आता परत आपण या आठवड्यात अजून एक व्हिडिओ आणला आहे आणि याच्यामध्ये पण स्टॉक अपडेट झाला आहे. त्याची माहिती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पडेल. कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टॉक तुम्हाला दाखवणार आहे हे व्हिडिओमध्ये. आणि चला सुरुवात करूया सर. सुरू करूया सर पटकन. आपण ब्रेझा पासून पहिली गाडी आहे ब्रेझा सर, 2016ची गाडी आहे. ZDI प्लस व्हेरियंट मध्ये पुश बटन स्टार्ट, ABS एअरबॅग वगैरे सगळं आहे या गाडीमध्ये. डिझेल गाडी आहे. डिझेल गाडी आहे ही गाडी भेटेल फक्त 4,99,000 मध्ये. चला डिझेल गाडी घेऊन जावा 4,99,000. 2016ची गाडी. 16ची गाडी डिझेल पण आहे आणि टॉप मॉडेल पण गाडी आहे, म्हणजे तुम्हाला मायलेज पण भेटेल आणि फीचर सुद्धा तुम्हाला भेटतील. आता क्वांटो गाडी आहे. क्वांटो 2013ची गाडी आहे सर, 7 सीटर मधली सेकंड ओनरशिप डिझेल गाडी आहे. ऍव्हरेज पण खूप चांगला भेटणार याच्यामध्ये. हा सर. आणि 7 सीटर आहे म्हणजे तुम्हाला स्पेस पण खूप चांगला भेटणार याच्यामध्ये. ही गाडी पडेल तुम्हाला 1,95,000 मध्ये. चला जबरदस्त किंमत आहे. 1,95,000 घेऊन जावा. क्वांटो 7 सीटर महिंद्राची गाडी आहे. किया सेल्टोस गाडी आहे सर, काय माहिती आहे? किया सेल्टोस आहे सर, 2019ची गाडी आहे, सिंगल ओनरशिप मधली आणि पेट्रोल प्लस सीएनजी आहे. अच्छा सीएनजी आहे. ओके. ऍव्हरेज वगैरे खूप चांगलं भेटणार आणि 1.4 लिटरचा इंजिन आहे, म्हणजे खूप स्मूथ चालतात ही गाडी. यस सर. ही भेटेल तुम्हाला फक्त 10,45,000 मध्ये. 17-18 लाखाची नवीन गाडी आहे. बरोबर, 17-18 लाखाची गाडी आपण देतोय. 10,45,000 सीएनजी गाडी असणार आहे. सेल्टोस 19ची गाडी. आता इनोवा 2016ची गाडी आहे सर, खूप चांगल्या कंडिशन मध्ये आणि GX व्हेरियंट आहे, म्हणजे ड्युअल एअरबॅग्स भेटणार याच्यामध्ये. आणि सेल्टोस पण तुम्ही बघणार तर नवीन आहे, एकदम फ्रेश ब्रँड न्यू सारखी गाडी आहे. ही गाडी पडेल तुम्हाला 8,45,000 चला 8,45,000 ही गाडी घेऊन जावा. इनोवा 16ची गाडी होती ती. आता अजून एक ब्रेझा आहे सर, अजून एक शेप मध्ये. अजून एक ब्रेझा आहे सर, 2021च्या मॉडेल आहे. अच्छा. आणि ZXi ऑटोमॅटिक मधली गाडी. आणि याच्यामध्ये तुम्हाला स्मार्ट हायब्रिड सिस्टम पण भेटणार. स्मार्ट हायब्रिड सिस्टम म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला टॉर्क असिस्ट वगैरे भरपूर फीचर्स आहे याच्यामध्ये. बॅटरी तुमचं इंजिन असिस्ट करतोय याच्यामध्ये. आणि ZXi म्हणजे तुम्हाला अलॉय व्हील्स, पुश बटन स्टार्ट, क्रूज कंट्रोल वगैरे, ट्रॅक्शन कंट्रोल सगळे फीचर्स भेटणार याच्यामध्ये. नवीन गाडी 14 ते 15 लाखात तुम्हाला भेटतात. ही गाडी आपल्याकडे भेटणार तुम्हाला 8,45,000 मध्ये. चला 2021ची ब्रेझा येते 8,45,000. ही ZXi आहे आणि ऑटोमॅटिक मध्ये गाडी. ऑटोमॅटिक आणि फक्त 23,000 किलोमीटर चालली आणि चालले पण भरपूर कमी. तर कोणाला ही गाडी पाहिजे तर लगेच सरांना कॉन्टॅक्ट करा. वरना आहे सर. वरना आहे सर, नवीन शेप मध्ये तुम्ही बघणार. 2019च्या मॉडेल आहे. अच्छा. त्याच्यानंतर SX ऑप्शनल व्हेरियंट आहे. सगळ्यात टॉप मॉडेल आहे. सगळ्यात टॉप मॉडेल SX ऑप्शनल म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स, सनरूफ बघणार, सनरूफ आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला 8 एअरबॅग भेटणार, पुश बटन स्टार्ट आहे. आणि अजून एक गोष्टी आहे म्हणजे चेरी ऑन टॉप सीएनजी पण आहे. सीएनजी पण आहे, म्हणजे सर्व गुण संपन्न गाडी आहे. हो, सिंगल ओनरशिप मधली 2019ची गाडी तुम्हाला पडणार फक्त 7,95,000. चला जबरदस्त गाडी आहे. 7,95,000. सीएनजी ची मजा घ्या, सनरूफची मजा घ्या. आणि 2019ची गाडी आहे मित्रांनो, रेड कलर मध्ये गाडी असणार आहे. जबरदस्त व्हेंटिलेटेड सीट्स पण आहेत त्याच्यामध्ये. सर्व फीचर्स तुम्हाला गाडीमध्ये मिळतात. तरी एक चांगली डील असेल तुमच्यासाठी. आता येऊया एलांट्रा कडे. एलांट्रा आहे सर, 2019च्या मॉडेल आहे. ही गाडी 43,000 किलोमीटर फक्त चाललेली. ओके. पेट्रोल मधली गाडी. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 8,45,000 मध्ये. नवीन गाडी 20 लाखाचा वरच पडतात. एक्झॅक्टली 20 लाखाची गाडी आपण देतोय 8,45,000.
ही 19वी एलेंट्रा होती. आता येऊया कोरोला अल्टिस कडे. कोरोला अल्टिस आहे सर नवीन शेप मध्ये 2017चं मॉडेल सिंगल ओनरशिप मध्ये जी व्हेरियंट आहे. आणि जर तुम्ही बघणार अलॉय व्हील्स वगैरे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटणार. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 7,45,000. चला ही पण गाडी 7,45,000 ही 2017ची कोरोला अल्टिस होती. 7 सीटर कडे वळूया. होंडाची गाडी आहे होंडा BRV 2016च्या मॉडेल आहे. व्ही टॉप ऑफ द लाईन म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग सगळे फीचर्स भेटणार आणि सीएनजी पण आहे याच्यामध्ये. अच्छा सीएनजी पण लावले काय टेन्शन नाही. आणि हे याचा ऍव्हरेज पण तुम्हाला खूप चांगला भेटणार. ही गाडी 2016ची व्ही टॉप ऑफ द लाईन पडेल फक्त 5,90,000 चला 5,90,000 7 सीटर आहे आणि सीएनजी गाडी आहे. होंडाची CRV होती. त्यात मध्ये तुम्हाला अलॉय व्हील्स ABS एअरबॅग्स सर्व काही तुम्हाला गाडी त्या गाडीमध्ये मिळेल. आता होंडा मोबिलो आहे सर 2016ची गाडी सिंगल ओनरशिप मधली. ही गाडी जी आहे चाललेली आहे फक्त 80,000 किलोमीटर. ही गाडी पडेल तुम्हाला प्युअर पेट्रोल मधली फक्त 4,60,000 मध्ये. चला 4,60,000 ही होंडा मोबिलो घेऊन जावा. 16ची गाडी 7 सीटर मध्ये. आता अजून एक होंडा मोबिलोचं होंडाची मोबिलिओ आहे सर 2014ची व्ही टॉप ऑफ द लाईन म्हणजे ABS एअरबॅग अलॉय व्हील्स वगैरे सगळं भेटणार आणि डिझेल आहे. अच्छा डिझेल इंजिन डिझेल आहे तर तुम्हाला हायवेवरती 25+ ऍव्हरेज भेटणार. बरोबर. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 4,80,000 मध्ये. चला ही डिझेल इंजिन मध्ये गाडी 4,80,000 ही 2014ची होती होंडा मोबिलो. आता येऊया होंडाच्याच गाडीकडे सर. पुढे सनरूफ मध्ये दिसते मला होंडा WRV आहे सर सनरूफ सोबत 2017चं मॉडेल आहे आणि प्युअर पेट्रोल मधली चाललेली फक्त 43,000 किलोमीटर. अच्छा. आणि ही गाडी पडेल तुम्हाला डायमंड कट अलॉयज वगैरे सुद्धा आहे याच्यामध्ये. टॉप मॉडेल गाडी टॉप मॉडेल आहे. ही गाडी पडेल 5,95,000 मध्ये. चला 5,95,000 ही 17ची होंडा WRV घेऊन जावा. सनरूफ मध्ये गाडी येते. पेट्रोल मॅन्युअल मध्ये टाटा टिगोर आहे सर 2020च्या मॉडेल आहे. अच्छा. त्याच्यानंतर ही गाडी जी आहे पेट्रोल प्लस CNG. व्हेरी गुड. आणि कलर पण खूप चांगला आहे याचा. ही गाडी पडेल तुम्हाला 5,15,000 मध्ये. चला 5,15,000 टाटा टिगोर CNG मध्ये गाडी होती 2020ची गाडी लेटेस्ट. आता 2020ची टाटा टियागो 2020ची सर सिंगल ओनरशिप मधली गाडी प्युअर पेट्रोल पडेल तुम्हाला फक्त 4.5 लाखात. चला ही बघते 4.5 लाखात 20ची टाटा टियागो घेऊन जावा. हुंडाई ग्रॅनाइट 2017ची स्पोर्ट्स ऑप्शनल वेरियंट पेट्रोल प्लस CNG. ही गाडी पडेल तुम्हाला 3,90,000. चला CNG गाडी 3,90,000 ही 2017ची ग्रॅनाइट होती. अजून एक ग्रॅनाइट आहे सर 2017ची प्युअर पेट्रोल मधली. ही गाडी पण पडेल 3,90,000. चला ही पण गाडी 3,90,000 ही 2017ची होती. आता अजून एक ग्रॅनाइट सर. 2016 डिसेंबरची गाडी आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 3,90,000 मधली डिझेल. चला डिझेल गाडी 3,90,000 आणि ही 2016ची गाडी आहे ग्रॅनाइट इकोस्पोर्टचा डिझेल व्हेरियंट मधली 2014ची टायटेनियम ऑप्शनल आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग्स वगैरे आणि पुश बटन स्टार्ट भेटेल. ही गाडी पडेल तुम्हाला 4,45,000. चला डिझेल गाडी 4,45,000 ही 2014ची होती. टॉप मॉडेल मध्ये. आता अजून एक इकोस्पोर्ट 2015 मधली 4,25,000 मध्ये सिंगल ओनरशिप मधली गाडी पडेल. चला ही पेट्रोल मध्ये गाडी 4.25 लाखात 2015ची होती. आणि फोर्ड एस्पायर 2019ची सिंगल ओनरशिप मधली पडेल तुम्हाला फक्त 4,65,000 मध्ये. चला 4,65,000 2019ची फोर्ड एस्पायर आहे. आणि ॲमिओ 16ची पडेल 4,25,000 मध्ये. चला ही पण गाडी 4.25 लाखात पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी होती. स्विफ्ट डिझायर आहे सर 2017ची ZX आहे ऑटोमॅटिक. पडेल तुम्हाला फक्त फायनल रेट 4,95,000 मध्ये. चला ही गाडी 4,95,000 ZX आहे आणि ऑटोमॅटिक आहे. 17ची गाडी आहे. आता अजून एक स्विफ्ट डिझायर 14ची आहे सर पेट्रोल प्लस CNG सिंगल ओनरशिप मधली. पडेल तुम्हाला फक्त 3,90,000 मध्ये. होंडा अमेज आहे सर 2015ची डिझेल व्हेरियंट मधली. 2015ची ही पडेल तुम्हाला सेकंड ओनरशिप मध्ये फक्त 3,65,000. चला डिझेल गाडी 3,65,000 2015ची होंडा अमेज होती. खूप डिमांडेड गाडी आहे आणि खूप मायलेज देते तुम्हाला ती गाडी. आता वरना आहे 2015ची SX ऑप्शनल 8 एअरबॅग सोबत भेटणार सर तुम्हाला ही गाडी. आणि ऍव्हरेज जर म्हटलं तर हायवेवरती 20+ भेटणार याचा. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल 5,15,000. चला 5,15,000 8 एअरबॅग तुम्हाला या गाडीमध्ये मिळतात वर्णामध्ये. आता अजून एक वर्ण आहे सर पेट्रोल ऑटोमॅटिक मधली. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल रेट 4,95,000 मध्ये. 4,95,000 ऑटोमॅटिक मध्ये वर्ण आणि 2015ची हो. व्हेरी गुड सर. आता तिसरी वर्ण 2014ची डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे ही. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल रेट 3,95,000 मध्ये. ही डिझेल ऑटोमॅटिक 3,95,000. हुंडाईची एलेंट्रा गाडी आहे सर. हुंडाईची एलेंट्रा 2014ची गाडी आहे सर पेट्रोल प्लस CNG. ही गाडी पडेल तुम्हाला 4,45,000. चला CNG गाडी 4,45,000 ही
14ची एलेंट्रा होती, आता व्हाईट कलर मध्ये एलेंट्रा. व्हाईट कलर मध्ये एलेंट्रा 2014ची पेट्रोल मॅन्युअल, ही पण पडेल तुम्हाला 4,15,000 मध्ये. चला ही गाडी 4,15,000 घेऊन जावा. ही 2014ची होती एलेंट्रा. आता i20 आहे. i20 2011ची ॲस्टा मॉडेल, ही पडेल तुम्हाला 2,35,000 मध्ये. चला 2,35,000 टॉप मॉडेल मध्ये i20 देतोय आपण. चला फॉर्च्युनर 2030 पर्यंत पासिंग केलेली आहे. अच्छा 4x4 व्हेरियंट आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 6,95,000 मध्ये. चला फॉर्च्युनर देतोय 6,95,000. ही 2010ची गाडी होती, पासिंग करून दिलेली आहे तुम्हाला. 4x4 आहे. 4x4 आहे. व्हेरी गुड. आता इनोवा आहे सर 2012ची GX व्हेरियंट आहे आणि तुम्ही बघणार तर हे बेज कलर मध्ये खूप छान दिसतीये. येस सर. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 5,25,000 मध्ये. चला फक्त 5.5 लाखात इनोवा 2012ची गाडी. टाटा हेक्सा आहे सर 2018ची गाडी आहे. अच्छा सेकंड ओनरशिप मध्ये आणि खूप चांगल्या कंडिशन मध्ये ही गाडी पडेल तुम्हाला 6,95,000 मध्ये. चला ही गाडी 6,95,000. ही 2018ची टाटा हेक्सा होती आणि सर्व 7 सीटर गाड्या होत्या मित्रांनो. आता येऊया मरेझोकडे. मराझो सर 2019ची 7,25,000 मध्ये भेटेल M2 व्हेरियंट. चला 2019ची गाडी 7.25 लाखात देतोय. दुसरी होंडा महिंद्रा मरेझो आहे सर 2018ची 6,95,000 मध्ये भेटेल M2 व्हेरियंट. चला ही पण गाडी 18ची 6,95,000 घेऊन जावा. आणि इको अर्टिगा सर. अर्टिगा 2013ची आहे सर, डिझेल व्हेरियंट मधली ही गाडी पडेल तुम्हाला 4,95,000. चला 4,95,000 डिझेल इंजिन मध्ये अर्टिगा आहे मित्रांनो. डिझेल मध्ये अर्टिगा मिळत नाही मार्केटमध्ये. आता आहे दुसरी अर्टिगा 2016ची पेट्रोल CNG आहे सर 6,45,000 मध्ये भेटेल. चला 6.5 लाखाच्या आत देतोय पण ही CNG गाडी अर्टिगा. ही 2014ची होती. 16ची सॉरी. आता व्हाईट कलर मध्ये अर्टिगा. व्हाईट कलर मधली अर्टिगा 2018ची गाडी आहे. 7,25,000 मध्ये भेटेल कंपनी फिटेड CNG सोबत. चला कंपनी फिटेड CNG घेऊन जावा. 7.25 लाखात 2018ची अर्टिगा. अजून एक अर्टिगा सर 2017ची पेट्रोल CNG ऑटोमॅटिक आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल 7,95,000. चला 6,95,000 6,95,000 देतोय. ऑटोमॅटिक CNG 2017ची गाडी. आता 3 गाडी आपण दाखवणार अर्टिगा, तिन्ही नवीन शेप मध्ये. 2019ची आहे सर पेट्रोल CNG ऑटोमॅटिक. ही गाडी पडेल तुम्हाला 8,95,000 मध्ये. चला 8,95,000. 2019ची अर्टिगा ऑटोमॅटिक आहे आणि CNG आहे. दुसरी अर्टिगा 8,95,000 मध्ये परत ही अर्टिगा तुम्हाला भेटेल. ही पण 19ची गाडी आहे सिंगल ओनर. ही पण 19ची गाडी ऑटोमॅटिक प्लस CNG असेल. आता शेवटची अर्टिगा 2021ची गाडी आहे सर. ही पण सिंगल ओनर मधले SHVS हायब्रिड सिस्टम आहे. याच्यामध्ये ही गाडी पडेल तुम्हाला 9,25,000 मध्ये. चला ही 9.25 लाखात 2021ची अर्टिगा VXI प्युअर पेट्रोल मध्ये. सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो आझाद मोटर अंधेरी ईस्ट मध्ये. एवढंच नाही, याच्यापेक्षा पण भरपूर असा स्टॉक इथे उपलब्ध आहे. फक्त तुम्ही इथे व्हिजिट करा आणि आपली डील पक्की करा. तर सर आता व्हिडिओ संपत आलाय, काय बोलणार? मी होप करतो आपल्या ऑडियन्सला ही व्हिडिओ आवडली असेल. त्याच्यानंतर तुम्ही इथे एकदा या आणि गाडींचा टेस्ट ड्राईव्ह घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला गाडीचं क्वालिटी आणि फील माहिती पडेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर लोन पाहिजे, गाडीवरती सुद्धा वॉरंटी पण भेटेल. कोणतीही गाडी घ्या आमच्याकडून. आणि मेजर सर्व्हिस करून आम्ही देतात सगळ्या गाडी. बरोबर. आणि ते गाडी सर्व्हिस म्हणजे रेडी करून तुम्हाला मिळेल, जेणेकरून पुढे तुम्हाला काही त्रास नाही होणार. लोन सुद्धा इथे उपलब्ध आहे. तर या सर्व सर्व्हिसेस तुम्हाला मिळतात फक्त आझाद मोटर अंधेरीमध्ये. सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. कोणती गाडी आवडली लगेच कॉन्टॅक्ट करा आणि या गणेश चतुर्थी निमित्त आपल्या घरी गाडी नक्की घेऊन जावा. तर मग सर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.